महायुतीला विधानसभेत घवघवीत यश मिळूनही अद्यापही सरकार स्थापन होऊ शकलेलं नाहीये। गेल्या 8 दिवसांपासून चर्चेचा घोळ सुरू होता। अखेर या वादावर तोडगा निघालाय। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच विराजमान होणार यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आलाय। मात्र एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार की नाही हा पुन्हा प्रश्न उरलेलाच आहे। पाहुयात नेमकं काय चाललंय महायुतीमध्ये। दिल्लीत अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली। अमित शहा, एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये जवळपास 2 तास खलबत झाली। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकमत। नव्या सरकारमध्ये 2 उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंसह अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर। स्वतःऐवजी शिवसेनेतील वरिष्ठ नेत्याला उपमुख्यमंत्री पद देण्याबाबत शिंदेंकडून पर्याय। एकनाथ शिंदेंनीच उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं, अमित शहांची सूचना। शिवसेना नेत्यांशी बोलून एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेणार। भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हा एक मोठा आनंदाचा क्षण आहे। ज्या राजकीय संस्कृतीच्या माध्यमातून देवेंद्रजी पुढे आले आणि 2.5 वर्षापूर्वी ज्या खिलाडू वृत्तीने त्यांनी जो निर्णय वरिष्ठांनी घेतला तो स्वीकारला आणि कुठेही असा त्यांच्या चेहऱ्यावर असा कुठलाही भाव न ठेवता एकीच्या भावनेने आणि संघटना शरण या भावनेने त्यांनी तेवढ्याच जोमाने काम केलं आणि त्याचाच हा सगळा परिपाक जो आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे आहेत ते केंद्रात जाणार नाहीत। महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणं हे त्यांचं व्रत आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणतं पद घ्यावं किंवा नाही घ्यावं हे त्यांचा स्वतःचा अधिकार आहे। त्यांनी कोणतं पद स्वीकारावं हा ते निर्णय घेतील आणि त्याच्या 2 दिवसामध्ये ते सुद्धा सांगतील की कोणतं पद मी घेतोय नाही घेतोय, केंद्रात जातोय नाही जातो। परंतु मला वाटतं दिल्लीला ते जाणार नाही एवढं मात्र नक्की आहे। दिल्लीतील बैठकीत संभाव्य मंत्रिमंडळाबाबतही सविस्तर चर्चा झाली। कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद द्यायची याबाबतचा फॉर्म्युलाही निश्चित झाल्याची माहिती आहे। एकनाथ शिंदेंनी केंद्रीय मंत्रिमंडळात अतिरिक्त कॅबिनेट मंत्रिपद मागितल्याचं समजतंय। एकनाथ शिंदेंकडून 12 मंत्रिपदांची मागणी, भाजपकडे गृहमंत्रीपद देण्यावर शिवसेनेत सहमती। एकनाथ शिंदेंकडून नगरविकास खात्याची मागणी, शिंदेंची इच्छा असल्यास नगरविकासच्या बदल्यात महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातं देण्यासंदर्भात चर्चा। शिवसेनेकडून विधान परिषद सभापती पदाची मागणी, पालकमंत्रीपद देताना योग्य सन्मान राखला जावा अशी शिंदेंची मागणी। 2 उपमुख्यमंत्री पूर्वी होते, त्यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही आणि मला वाटतं की हे जर नाही घेऊ शकले तर भाजपाशी दुसरा पर्याय उभा आहे। त्यामुळे मजबुरी आता आहेच ती, त्यांना घ्यावं। पक्ष सांभाळायचा असेल जसं देवेंद्रजींनी घेतलंच होतं मुख्यमंत्री असताना सुद्धा उपमुख्यमंत्री पद। पुन्हा एकदा माननीय शिंदे साहेबांबरोबर, देवेंद्रजींबरोबर, अजितदादांबरोबर चर्चा होईल आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन होण्याचा निर्णय काही कालावधीमध्ये होईल याची मला पूर्ण खात्री आहे। माननीय शिंदे साहेबांना सन्मानपूर्वक चर्चेला बोलवलेलं होतं, सन्मानपूर्वक त्यांच्याशी चर्चा झालेली आहे। तिन्ही नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापनेचा निर्णय हा राज्य पातळीवर होईल याची पूर्ण खात्री मला आहे। गेल्या 2.5 वर्षात महायुतीत फक्त कॅबिनेट मंत्रिपदं होती तर 14 राज्यमंत्रीपदं रिक्त ठेवण्यात आली होती। आता मात्र महायुतीची एक हाती सत्ता आल्यानं मंत्रिपदांसाठी चांगलीच रस्सीखेच सहल्याचं समजतंय। नगरविकास, उद्योग, शालेय शिक्षण, सांस्कृतिक कार्य, पाणी पुरवठा, आरोग्य, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, गृह, महसूल, ऊर्जा, ग्रामविकास, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, वन, ओबीसी मंत्रालय, पर्यटन, अर्थ, महिला आणि बालविकास, अल्पसंख्याक, मदत आणि पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, कृषी, आदिवासी विकास, अन्न आणि नागरी पुरवठा। दादा असतील, तटकरे साहेब असतील, यांनी उद्याच्या काळात जबाबदारी दिली तर नक्कीच तालुक्यासोबत माझ्या पक्षवाढीकरता मी जेवढं मला योगदान देता येईल
जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ देऊन झोकून काम करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच तळागाळातील कार्यकर्ते यांची अशी इच्छा आहे की यंदा पिंपरी विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मला संधी देण्यात यावी. गेल्या 5 वर्षातील अस्थिर राजकारणामुळे नागरिकांमध्ये सुप्त असंतोष बघायला मिळाला. त्यामुळं मतदारांनी महायुतीच्या पदरात प्रचंड बहुमताचं दान टाकलंय. अशा परिस्थितीत नव्या सरकारकडून नागरिकांना खूप अपेक्षा आहेत. त्यामुळं महायुतीची तिन्ही पक्ष हे सर्व हेवे दावे विसरून राज्याचा गाडा हाकतील अशी आशा करूयात. सुशांत सावंतसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज.